इराणी लोक सिंधूच्या पूर्वेकडील लोकांना हिंदू म्हणत. पेहलवी भाषेतील एका शिलालेखातही भारतवर्षाला हिंदू म्हटल्याचे आढळते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत तसेच इंडिया हे इंग्रजी नावही स्वीकारण्यात आले. भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर असून भारताचा विस्तार अक्षवृत्तीयदृष्ट्या उत्तर गोलार्धात व रेखावृत्तीयदृष्ट्या पूर्व गोलार्धात आहे. हे भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. भारताच्या वायव्येस पाकिस्तान व अफगाणिस्तान, उत्तरेस चीन, नेपाळ, भूटान, दक्षिणेस श्रीलंका, आग्नेयेस इंडोनेशिया, नैऋत्येस मालदीव, पूर्वेस म्यानमार, ब्रह्मदेश व बांगलादेश ही राष्ट्रे आहेत. पूर्वेस बंगालचा उपसागर, पश्चिमेस अरबी समुद्र तर दक्षिणेस हिंदी महासागर आहे. भारतात साधारणपणे 6 मुख्य प्रकारचे हवामान आढळून येतात. त्यात अंदमानमध्ये आढळणारे विषुववृत्तीय सदाहरित जंगलांपासून ते पश्चिम राजस्थानमधील थरचे वाळवंटपणे आढळते. दक्षिण भारतातील उष्ण दमट हवामानापासून ते उत्तरेतील हिमालयामध्ये पाईन वृक्षाची जंगले तसेच हिमनद्या व शीत वाळवंटांचा समावेश होतो. परंतु या विविधतेत सर्वात महत्त्वाचा घटक आहे ते मोसमी वारे व त्यांनी येणारा पाऊस, ज्यावर संपूर्ण भारत खास करून शेती उद्योग अवलंबून आहे. भारतात ढोबळमानाने 4 ऋतू आढळून येतात. मोसमी पावसाचा काळ जून ते सप्टेंबर, मोसमी पावसानंतरचा काळ ऑक्टोबर ते डिसेंबर, हिवाळा जानेवारी व फेब्रुवारी व उन्हाळा मार्च ते मे. भारतात बरीच जंगले आहेत. त्यामध्ये सिंह, वाघ, बिबट्या, निरनिराळ्या प्रकारची मांजरे, मुंगूस, लांडगा, कोल्हा, जंगली कुत्रा, अस्वल, रानडुक्कर, हत्ती, गेंडा, हरिण, गवा, कृंतक, उंदीर, खार इत्यादी व माकड व मांसाहारी व शाकाहारी प्राण्यांचा समावेश होतो. यांतील बरेच प्राणी भारतात आढळतात. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. हंस, बदक, तितर, कबूतर, पोपट, साळुंकी, मैना, कोकिळ, कावळा, चिमणी, बगळा, पारवा, सुतार, करकोचा, टिटवी, खंड्या, ससाना, गिधाड, घार, गरुड इत्यादी पक्षी भारतात बहुतेक सर्वत्र आढळतात. भारत हा देश मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. येथील लिखित इतिहास 2500 वर्षांपूर्वीचा असून इतर पुराव्यांनुसार भारतात 70,000 वर्षांपूर्वीपासून मानवी अस्तित्व आणि इतिहास आहे. भारताचा इतिहास वैभवसंपन्न आणि सामर्थ्यशाली असाच राहिलेला आहे. भारतामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक राजवटी सत्ता केंद्री आल्या. या राजवटीमध्ये भारतामध्ये अनेक काळापर्यंत राज्य केलं. यामधील सर्वात प्रभावी आणि सामर्थ्यशाली राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य होय. मौर्य साम्राज्य, ज्याला गुप्त राज्य असेही म्हटले जाते, हे भारताच्या पहिले प्रभावी असे केंद्रीय शासन होते. भारतामध्ये सत्ता ही मोठ्या काळापर्यंत टिकून राहिली. देशातील ती पहिली केंद्रीकृत अशी सत्ता होती. या काळामध्ये राज्यकर्त्यांनी मोठा भूप्रदेश आपल्या अंमलाखाली आणला आणि प्रजाकल्याणकारी शासन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मध्यभागी पांढरा व त्याखाली गडद हिरवा अशा 3 रंगातील समप्रमाण आडवे पट्टे असतात. त्यांतील पांढऱ्या पट्ट्यावर मध्यभागी चरख्याचे निर्देशक असे गडद निळ्या रंगातील 24 आऱ्यांचे चक्र असून ते सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्रानुरूप लेखलेले आहे. भारतीय संविधान समितीने 22 जुलै 1947 रोजी हा राष्ट्रध्वज संमत केला. भारतीय ध्वजसंहितेत राष्ट्रध्वजाचे आकारमान, वापर इत्यादींसंबंधी नियम दिलेले आहेत. राष्ट्रीय फूल कमळ तर राष्ट्रीय प्राणी हा सिंह आहे. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. इथे जवळजवळ सर्व राज्यांमध्ये एक वेगळी भाषा बोलली जाते. भारताची मुख्य भाषा हिंदी आहे आणि मुख्य 17 भाषा भारतात बोलल्या जातात. येथे सर्व भाषांचे वेगळे महत्त्व आहे.
रामायण आणि संस्कृत भाषेचा वापर महाभारतासारख्या महान कथा लिहिण्यासाठी केला जात असे. पण तमिळ ही भारतातील सर्वात जुनी भाषा मानली जाते. आपल्या देशात अनेक संस्कृती आणि अनेक भाषा असल्यामुळे अनेक प्रकारचे पोशाख येथे आले आहेत. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान केले जातात. भारतातील सर्वात प्रसिद्ध वेशभूषा महिलांसाठी साडी आणि पुरुषांसाठी धोती कुर्ता मानली जाते. भारतीय लोक हे अतिशय उत्सवप्रिय आहेत. एक भारतीय मुख्य सण म्हणजे दिवाळी होय. प्रत्येक प्रांतात सण हे कमी अधिक प्रमाणात साजरा करतात. तसेच प्रत्येक प्रांताचे खास सण आहेत. बौद्ध धर्मीयांचे आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिन हे 3 मुख्य सण आहेत. भारताचे बहुतांशी सण हे धार्मिक आहेत. इतर मुख्य सणांमध्ये मकर संक्रांत, होळी, पोंगल, गणेश चतुर्थी, नवरात्री, दुर्गा पूजा, दसरा, ओणम हे महत्त्वाचे सण आहेत. ख्रिश्चन व इस्लाम धर्मीय पण नाताळ व ईदचे सण साजरा करतात. धार्मिक सणांसोबतच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस, 26 जानेवारी गणतंत्र दिवस व गांधी जयंती तसेच शिवजयंती हे सण साजरे करतात. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात जुनी संस्कृती आहे, जी सुमारे 5000 वर्षे जुनी आहे. भारतीय संस्कृती ही जगातील पहिली आणि महान संस्कृती मानली जाते. विविधतेमध्ये एकता हे विधान येथे सामान्य आहे. म्हणजेच भारत हा एक वैविध्यपूर्ण देश आहे, जेथे विविध धर्माचे लोक त्यांच्या स्वतःच्या संस्कृती आणि परंपरेसह शांततेने एकत्र राहतात. वेगवेगळ्या धर्माच्या लोकांची भाषा, खाण्याच्या सवयी, चालीरीती इत्यादी भिन्न आहेत, तरीही ते एकतेने राहतात. भारतीय शास्त्रीय संगीत व लोकसंगीत दोन्ही प्रकारात विविध उपप्रकार असून प्रत्येक उपप्रकाराची शैली आहे. या विविध शैलींचीच विविध घराणे असून प्रत्येक घराण्याने आपापला वेगळेपणा व ठसा भारतीय संगीतावर उमटवला आहे. भारतात वेगवेगळे शास्त्रीय व लोकनृत्याचे प्रकार आहेत. भांगडा नृत्य पंजाब, बिहू नृत्य आसाम, छाऊ पश्चिम बंगाल, संबळपुरी ओडिसा, घुमर राजस्थान, लावणी महाराष्ट्र हे काही लोकनृत्याचे प्रसिद्ध प्रकार आहेत. भारतात गोदावरी नदी, कृष्णा नदी, भीमा नदी, गंगा नदी, यमुना नदी, ब्रह्मपुत्रा नदी, महानदी ह्या मुख्य नद्या असून तिच्या बऱ्याच उपनद्या आहेत. त्याचप्रमाणे भारतात हिमालय पर्वत, सह्याद्री पर्वत, सातपुडा पर्वत, अरवली पर्वत, विंध्य पर्वत आहे. धन्यवाद.